कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा
देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा.
अभंग सादर करणार आहे. त्या शब्दांकडे लक्षपूर्वक, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणायचे तसे अवधानपूर्वक ते शब्द ऐका. कारण त्याचा जो वरपांगी अर्थ आहे तो आणि स्वामी रामदासजींना जो अभिप्रेत अर्थ आहे तो खूप वेगळा आहे. मी तो गाता गाता तो सांगेन, पण आपण शब्द लक्षपूर्वक ऐका. या सेटिंगपर्यंत मला वेळ तर मी आधी सांगून घेतो अर्थ, म्हणजे तुम्ही तसं ऐकायला. कारण श्रोत्यांची पण एक मनोभूमिका तयार केली तर मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्की चांगलं पोहोचेल. तर कीर्तनाला उभं राहिल्यानंतर रामदास स्वामी म्हणतात की श्रोती व्हावे सावधान, श्रोत्यांनो सावधान व्हा, मना आले ते गाईनं. म्हणजे माझ्या मनात आलं ते नाही गाणार, तुमच्या मनात जे प्रश्न उभे राहतील त्याची उत्तर आज मी देणार आणि हेच कीर्तन असणार. त्यामुळे होईल काय की शेंडा मूळ ते ना कळे, माझे गाणे ते मोकळे. म्हणजे आजचं कीर्तन आहे त्याला बाबा अमुकपासून सुरुवात झाली आणि अमुक ठिकाणी ते संपलं असं विशेष विषयाला धरून ते होणार नाही. तर त्याचा शेंडा बुडखा याचा काही पत्ता नसेल, कारण आज ते मोकळं असेल. कारण तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तर मी देणार. मग ते म्हणतात की तुम्हाला असं वाटेल की कदाचित हे सगळं ऐकताना कीर्तन की ताल जातो एकीकडे, माझे गाणे भलतीकडे. रामी रामदास म्हणे तेणे गुंतती शहाणे. म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत ते याची उकल करत बसतील की बाबा हे नेमकं चाललंय काय. तर ती उकल करायच्या भानगडीत पडू नका. आजचा विषय हा असा आहे की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, संभ्रम आहेत, त्याला मी फक्त उत्तर देणार आणि हेच आजचं कीर्तन असणार. असा अभंग आहे. बरोबर अर्थ सांगून होईपर्यंत त्यांचं सेटिंग झालं. वा वा. श्रुती भावे सावधान, श्रुती भावे सावधान, श्रुती भावे सावधान, श्रुती भावे सावधान, श्रुती भावे सावधान. मना आले ते गायन गायन, मना आले
जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी,
फरमाईश आलेली आहे म्हणून ती सादर करतो आणि थांबवतो सेवा माझी. ह्या पण रचनेचा गूढ अर्थ आहे आणि मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तो आता फिरला आहे. चिंचेच्या पानावर देवळं रचिले, तर ती सादर करून मी माझी सेवा पूर्ण करतो. चिंचेच्या पानावर, चिंचेच्या पानावर, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. चिंचेच्या